एका गावात रघुनाथराव नावाचे एक प्रतिष्ठित जमीनदार राहत होते. गावात त्यांचा मोठा मान होता. लोक त्यांच्यावर विश्वास ठेवत असत. एकदा गावात पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली. रघुनाथराव यांनी ग्रामस्थांना सांगितले, मी माझ्या खर्चाने नवीन विहीर बांधून देईन. हे ऐकून सर्व गावकरी आनंदी झाले. परंतु रघुनाथराव यांचा तो फक्त लोकांची मर्जी मिळवण्यासाठी केलेला खोटा शब्द होता. दिवस गेले, आठवडे गेले, पण विहिरीचे काम सुरू झाले नाही. प्रत्येक वेळी ते नवे कारण सांगत राहिले. काही महिन्यांनी गावात आणखी मोठी पाणी टंचाई निर्माण झाली. ग्रामस्थांनी पुन्हा मदतीची विनंती केली. यावेळी रघुनाथराव खरोखर मदत करू इच्छित होते, पण लोकांचा त्यांच्यावरचा विश्वास उडाला होता. कोणीही त्यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवला नाही. शेवटी गावकऱ्यांनी स्वतःच एकत्र येऊन विहीर बांधली. रघुनाथराव यांनी आपली चूक समजली. त्यांनी सर्वांसमोर माफी मागितली आणि पुढे कधीही खोटे आश्वासन न देण्याची शपथ घेतली. बोध: खोटे बोलणारा माणूस एक दिवस स्वतःच आपल्या शब्दांची किंमत गमावतो. तर मित्रांनो, कशी वाटली ही गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.